गुड मॉर्निंग मित्रांनो. तारीख आहे 27 डिसेंबर. टाइम झाला 4:22. आपण आहे घराच्या इथं आणि आता आपण निघतोय. CNG रात्री भरला नव्हता, 4च काढा CNG होता, तर आपण CNG भरून घेऊ आणि बघूया आपल्याला ट्रिप कुठली पडती. पण गॅस भरला आणि लगेचच आपल्याला फुगे फ्रायमा म्हणजे आपण जिथं नव्हती तर 1.1 किलोमीटर पासून पुणे स्टेशनची दाखवली 221. कस्टमरचं बिल झाले 210. आलोय आपण रेल्वे स्टेशनला आणि उबेर चालू केलं तर 26 कॅब दिसत होत्या आणि रॅपिडोला काय पडली नाही आणि ओलालाच परत पडली. हिंजवडी फेज 2 265 रुपये दाखवले. आपण घेतले. कस्टमरचा कॉल केला, त्यांना सांगितलं आपण आउटगेटच्या लगेचच बाहेर येतो बोललेत, नाही तर आज जायचं असेल तरी आपण आज गेलो असतो, पण ते गोल फिरून यावं लागलं असतं. सो कस्टमर बोलले मी येतोय. ठीक आहे, हरकत नाही, वेट करूया. कस्टमरचा कॉल झालाय म्हणजे राईड कन्फर्म आहे. बघूया, अर्धा पाऊण तास लागेल. सेकंड राईड आपल्याला भेटली हिंजवडी फेज 2 ची IBS हॉटेल, विप्रो कंपनीच्या गेटच्या पुढचं हॉटेल आहे. तर कस्टमरला सोडले. आता इथं आपण आता फेज 1च्या साईडला निघतो, कारण इथनं राईड पडत नाही. थोडस समोर जावं लागेल पुढं आणि बघूया तिथून आपल्याला कुठं राईड पडते. आता उबेर आणि रॅपिडो ऑन करतो. ओलाकडनं घेऊन आलो होतो. आपल्या ओलाच्या 2 राईड झालेल्या आहेत, तर बघूया किती वेळ लागतोय. उबेरकडनं राईड आली आपल्याला एअरपोर्टची. 27 का 26 किलोमीटर काहीतरी दाखवले. 350 रुपये घेतले मी. म्हणजे इकडून आता वाकडच्या ब्रिजला आपण 4-5 किलोमीटर जाणार, त्याच्यापेक्षा 4 किलोमीटर कस्टमरच्या लोकेशनला गेलेलं परवडल. तर आणि सकाळ सकाळी म्हणल्यावर आपण 7 वाजेच्या पोहोचून जाणार. आता 6 वाजले, तर ठीक आहे. एअरपोर्ट 350 दाखवले. 345 वरचे 45 जरी कटिंग झाली टॅक्स तरी 300 रुपये आपल्याला भेटतील. तर 11 साडे 11 रुपये प्रमाणे रेट भेटेल. तर ठीक आहे, बघूया. राईड कम्प्लीट झाला तर करतो अपडेट. आलोय आपण एअरपोर्टच्या इथनं बाहेर पडले. मागच्या गेटने बाहेर काढलं, तिकडे गर्दी होती. तर कस्टमरचं बिल झालंय 329 आणि 330 रुपये आपल्याला दिलेत. आपल्याला 345 रुपये दाखवले होते फेअर. तर उबेरने स्वतःच्या खिशातनं 1 रुपया टाकून मला पैसे दिलेत. म्हणजे फ्री मध्ये काम केलंय उबेरने त्या ट्रिपला. काहीतरी ऑफर असेल किंवा प्रमोशन असेल. तर आता एक राईड आली होती निगडीची, पण निगडी रुरल एरिया असं काहीतरी आला होता. 390, पण ती 28 किलोमीटरची नाही घेतली मी. आणि आता राईड कॅब जास्त आहेत वाटतं, 100 कॅब आहेत. तर आता बघूया, एखादी व्यवस्थित वाली राईड घेऊ आणि बघू आपल्याला इथं किती वेळ लागतोय आता नेक्स्ट राईड पडायला. उबेरकडनं राईड आली आपल्याला एरोमॉल मधनं, सेकंड फ्लोअर, फर्ग्युसन कॉलेज रोड, 194, 11.5 किलोमीटरचे. तर ठीक आहे, कस्टमरचा कॉल पण झाला. राईड कन्फर्म केली आहे. छोटीच राईड आहे पण हरकत नाही. रेट व्यवस्थित आहे. 11-11.5 किलोमीटरचे, समजा 12 किलोमीटरचे 190 वगैरे भेटतील आपल्याला. तर बघूया किती वेळ लागतोय. एअरपोर्ट पासून आपल्याला फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला राईड भेटली. तर कस्टमरचं बिल 308 रुपये आणि आपल्याला दिलेत 185, 11 किलोमीटरचे. आपल्याला पण दिलेत व्यवस्थित, पण कस्टमरकडनं किती घेतलेत बघा तुम्ही. 308 रुपये घेतलेत. डबल जेवढं मला दिलं तेवढं त्यांनी घेतलेले आहेत. असा तर विषय. त्यामुळे स्ट्राईक करणं गरजेचंच आहे. काय नेहमीचाच विषय. ठीक आहे, आता इथं बघूया कुठं नाश्ता करतोय का आणि निघतो पुढं. मग कुठं जातोय बघूया. एक तर स्टेशनलाच जावं लागेल माझ्या हिशोबाने. बघूया कुठं जातोय. फर्ग्युसन कॉलेज रोडला आपण जी राईड सोडली तिथनं आपण स्टेशनला गेलो होतो. स्टेशन पासून आपल्याला ओलाकडनं आळंदी 307 रुपये काहीतरी का 8 रुपये दाखवले होते. कस्टमरचं बिल 323 रुपये झालं. आणि आळंदीला आपण सर्व जातो आणि लेफ्ट घेतो मोशी साईडला, तिथनं 1.5 किलोमीटरवरच होतं. आणि जिथं कस्टमरला आपण सोडलं तिथून परत मला स्टेशन दाखवली 286. तर परत आलोय आपण. जवळपास आपला 1.5 तास, 1.25 तास गेलेत त्यामध्ये. आणि आता टाइम झालाय 10:15, 10:13. गाडी चालली 132 आणि आत्ताचं कस्टमरचं बिल 307 रुपये. तर आपल्याला किती भेटलेत काय माहिती, बघितलं नाही. 282 का 286 असं काहीतरी भेटले असतील. तर 2 राईड बॅक टू बॅक झाल्यात आपल्या व्यवस्थित वाले. आणि आता इथं आपण परत स्टेशनला आलो. आता इथं बघूया, थोडी गर्दी आहे. गर्दी एवढी नाहीये पण रश दिसते फक्त, पळापळी. तर आता इथनं आपण बघू, फ्रेश होऊ. भूक लागली आहे, काय खाल्लं नाहीये. तर बघूया आता इथनं आपण पुढे जातोय. स्टेशन पासून आपल्याला ओलाकडनं राईड भेटली राहटणी पिंपळे सौदागर. तर कस्टमरला सोडले 16 किलोमीटर का 14 किलोमीटर होतं.
262 रुपये कस्टमरचं बिल झालंय. 242 रुपये आपल्याला भेटलेत. अशा प्रकारे आपलं 1850 काम झाले. गाडी चालली 151 किलोमीटर, पण जास्त झालंय माझ्या हिशोबाने. आणखी 200 रुपये पाहिजे होते, मग 2000 असते तर काय वाटलं नसतं. आज राईड होत्या, पण तेच 11-12 रुपये प्रमाणे होत्या, पण होत्या राईड. सो मी पण केल्या, स्टॉप नाही घेतला, करत राहिलो. ठीक आहे, जवळपास 12 रुपये प्रमाणे आपल्याला रेट भेटलेला आहे आज. तर बघूया आता, जर आपल्याला आपल्या घराकडची राईड भेटली ठीक, नाही तर मी हळूहळू घरा साईडला निघतोय. तसं लवकरच काम उरकले, अजून होऊ शकते राईड एखादी. तर बघूया, जर राईड व्यवस्थित पडली तर आपण राईड करतोय कंटिन्यू.